आणि आता बातमी जळगावमधून आहे। जळगाव विधान परिषदेमध्ये चौरंगी लढत होणार आहे। जळगावात भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी बंडखोरी केली आहे, तर भाजपच्या नंदकिशोर महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद तायडे यांच्यामध्ये लढत होणार आहे। प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी अनिल चौधरी हे सुद्धा रिंगणात असतील, त्यामुळे जळगावात विधान परिषदेमध्ये ही चौरंगी लढत यावेळी पाहायला मिळणार आहे। आमचे शिवसेनेचे नेते तथा या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे गिरीशजी महाजन साहेब आणि आमचे भुसावळचे आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या आदेशाने आणि यांनी सांगितल्यामुळे आम्ही आज या निवडणुकीमधून मी माघार घेतलेली आहे। अर्ज दाखल केलेला होता। आमच्या काही ज्या त्यांनी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने आमच्या विरोधात उमेदवार दिलेले होते, त्यासाठी आम्ही उमेदवारी दाखल केलेली होती। पण आमचं जे संजू भाऊंनी आमच्याशी चर्चा करून आमच्या शंकेचं निरासन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे कुठलेच कामं थांबणार नाही असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। दीपक काशनाथ।